नमस्कार. पावभाजीला परफेक्ट कलर येत नाही का? चला तर मग माझ्या या पद्धतीनुसार पावभाजी करून बघा. तुमच्या पावभाजीला पण नक्की परफेक्ट कलर येईल. चला तर तयारी करूया भाजीची. चला तर मग 1 वाटी वाटाणा घेतलेला, एक शिमला मिरची, 2 बटाटे, 1 वाटी फ्लावरचे तुकडे आणि अर्धा बीटचा तुकडा घेतलेला. भाज्या स्वच्छ धुवून कापून घेतलेल्या. परत धुवून घेते बघा. कुकरमध्ये 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे. आता आपण यामध्ये आपल्या कापलेल्या भाज्या घालून घेऊ. बघू शकता, अर्धा बीटचा तुकडा घातल्याने भाजीला खूप मस्त कलर येतो, रंग येतो. बघा, कुकरचं झाकण लावून 2-3 शिट्ट्या लावून घेऊ. एक मोठा कांदा घेतलेला मी, तो बारीक कापून घेतलेला. 2 छोटे लाल कलरचे टोमॅटो घेतले, ते पण बारीक तुकड्यांमध्ये कापून घेतलेले. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टोमॅटोची प्युरी करून घेऊ. तुम्ही पावभाजीमध्ये टोमॅटोची बारीक कापून टोमॅटो टाकू शकता, पण मी टोमॅटोची प्युरी टाकते. भाजीला मस्त कलर येतो त्यामुळे. अशा पद्धतीची पावभाजी करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, कमेंट करा नक्की. आपण टोमॅटोची प्युरी करून घेऊ आता. बघा, मस्त बारीक झालेली आहे. कढईमध्ये 2-3 पळ्या तेल टाकून घेते. आपल्या भाज्या उकडल्या का बघून घेऊ. आपल्या भाज्या मस्त उकडलेल्या आहे. आता आपण यांना बारीक करून घेऊ किंवा चुरा करून घ्यायच्या. अशा तुम्ही ग्लासाने, तांब्याने पण चुरा करू शकता. बघा, भाजीला मस्त कलर आलेला आहे. बीटमुळे खायला पण खूप भारी लागते ही भाजी, चविष्ट होते. बघा, आपल्या भाज्या मस्त चुरा करून झालेला आहे. तेल तापलेलं आहे, त्यामध्ये आपण बारीक कापलेला कांदा घालून परतून घेऊ. ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचं. त्यामध्ये आता अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेऊ. मी अद्रक लसूणची पेस्ट घरीच बनवलेली आहे, त्यामुळे थोडीशी जाडसर आहे. बघा, आपला कांदा आणि लसूणचा कलर बदललेला आहे. आता आपण यामध्ये टोमॅटोची प्युरी घालून घेऊ. बघू शकता, टोमॅटोची प्युरी घातल्यानंतर आपण तेल सुटेपर्यंत परतून घेऊ टोमॅटोची प्युरी. बघा, मस्त तेल सुटलेलं आहे. आता एक पावभाजी मसाला घेतलेला, एक छोटं पॅकेट घेतलंय मी, 5 रुपयेवालं. हे पूर्ण घालून द्यायचं. थोडंसं मिक्स करून घेऊ. आता 1 चमचा तिखट घातलेलं मिक्स करून घेऊ. आता यामध्ये थोडंसं पाणी घालून शिजवून घ्यायचं. बघा, तेल सुटेपर्यंत शिजवून घेऊ आपण मसाला. एक 1.5 चमचा तूप घालून घेऊ. तूप घातल्याने पावभाजीची चव अजूनच वाढते. मिक्स करून घेऊ. बघा, मस्त तेल सुटलेलं, तर्री आलेली. आपण चुरा करून घेतलेली भाजी घालून घेऊ. मॅश केलेली भाजी. बघा, मस्त तर्री आलेली भाजीला. पण यामध्ये आपण 1 किंवा 1.5 कप पाणी घालायचं असलं तर घालू शकता. मी अर्धाच कप पाणी घातलेलं. जास्त पातळ भाजी नाही चांगली लागत, त्यामुळे अर्धा कप पाणी घालून 5 ते 10 मिनटं शिजवून घेऊ. तर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. बघा, आता मिक्स करून घेऊ मस्त. बघू शकता, आपल्या भाजीला मस्त उकळी आलेली आहे, मस्त शिजत आहे. यामधलं पाणी आटेपर्यंत आपण भाजी शिजवून घ्यायची. आता यामध्ये कोथिंबीर घालून घेऊ.
कोथिंबीर घातल्यानंतर परत आपण 2-3 मिनटं झाकण ठेवून शिजवून घ्यायची. डोसा तवा ठेवलेला आहे, त्यावर आपण आता आपले पाव आलटून पलटून परतून घेऊ, फ्राय करून घेऊ. तूप लावून पाव परतल्याने खायला खूप भारी लागतात. सगळीकडून तूप लावून घेऊ आता आपण. आपल्या भाजीमधलं सगळं पाणी संपलेलं आहे. त्यावर थोडीशी कोथिंबीर आणि बटर घालून मस्त परफेक्ट कलर आलेला आहे आपल्या भाजीला. चला तर आता ताटात काढून घेऊ, वाढून घेऊ. बघू शकता आपली भाजी तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, कमेंट करा.